जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघडकीस आलंय। आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जालन्यातील नांजा गावातील पत्र्याच्या शेडमध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचं समोर आलं आहे। पोलीस आणि आरोग्य विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या पथकानं अचानक छापा टाकत केशव गावंडे आणि सतीश सोनवणे या 2 आरोपींना अटक केली आहे। यातील एक आरोपी पॅथॉलॉजिस्ट असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून यातील दुसऱ्या आरोपीवर यापूर्वी देखील अशाच प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान संयुक्त पथकानं केलेल्या कारवाईमध्ये पेनाच्या आकाराचं गर्भलिंग निदान करणारं सूक्ष्म उपकरण जप्त करण्यात आलं असून हे मशीन मोबाईल ॲपशी जोडून गर्भलिंग तपासणी केली जात होती। त्या ठिकाणी 3 पुरुष आणि 3 महिलाही आढळून आल्या। या प्रकरणी 2 मुख्य आरोपीसह इतर 6 महिला आणि पुरुष यावर देखील भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण, भोकरदन। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।